पत्र लिहिले सविस्तर परमानंद प्रसिद्ध डॉक्टर समवेत घेऊन या सत्वर आले चांदोरकर शिर्डीस उपयोगा पडती दाहोपशमना ऐशी घेतली औषधे नाना परमानंद समवेत नाना साई चरणा पातले करूनी बाबांसी अभिवंदन पुसती कुशल वर्तमान निवेदिले आगमन प्रयोजन हस्तावलोकन प्रार्थिले आधीच हात पोळल्यापासून भागोजी शिंदा तूप चोळून पट्ट्या बांधी तसे करकरून पान बांधून प्रत्यही तो हात सोडून या पहावा परमानंदांसी दाखवावा दवा उपचार सुरू करावा गुण पडावा बाबांना ही सदिच्छा धरून मनी बहुत नानांनी केली मनधरणी प्रयत्नही केला परमानंदांनी पट्ट्या सोडून पहावे आज उद्या करूनी वैद्य आपुला अल्ला म्हणूनी हस्तन दिधला पहावया लागुनी खेदहीन मनी तयाचा परमानंदांचा आणिलेला दवा तयान लागली शिर्डीची हवा परी साई दर्शन सुहावा तया घडावा योग भागोजीचीच नित्य सेवा भागोजीनेच हात चोळावा तेणे काळे हातही बरवा होऊन सर्वा सुख झाले ऐसा जरी हात बरा झाला नकळे बाबांसी येई काय दुकळा ती प्रातः काळची येता वेळा पट्ट्यांचा सोहळा प्रतिदिनी नसता हातास काहीही वेदना नित्य निष्कारण तयाची जोपासना घृतमर्दन निष्पीडन जोपासना आमरणांत चालविली ही उपासना भागोजीची साई सिद्धान आवश्यकता जीची भागोजीस घडविती नित्यनेमाची भक्त काजाची आवडी पूर्वजन्मीचे महादोष भागोजी पावला कुष्ठक्लेश परितयाचे भाग्य विशेष साई सहवास लाधला लेंडीवरी निघता फेरी भागोजी बाबांचा छत्रधारी रक्तपिती भरली शरीरी परी सेवे करी प्रथम तो